आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या INO न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा। जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 99 60 92 22 12। राष्ट्रवादी अजितदादा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या गटाकडून मी आज काल उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे। NCPची मी आत्ता सध्या उमेदवार आहे। आजपर्यंत केलेल्या माढा शहरातील विकासाच्या कामावर मी हे इलेक्शन लढवत आहे। माढा नगर पंचायतच्या माध्यमातून जेवढी काही कामं मी विकासाची केली होती, म्हणजे गेली 7 वर्ष झालं माढा नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करत आहे। माढा शहराचा सर्वांगीण विकास आम्ही केलेला आहे। म्हणजे लोकांना सर्व सोयीसुविधा दिलेल्या आहेत। रस्ते, पाणी असेल, लाईट असेल आणि घरकुल योजना असतील, मंदिर सुशोभीकरण असेल, समाज मंदिर सुशोभीकरण असेल, स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, या सर्वच गोष्टीचंच कामं आम्ही गेली 7 वर्ष झालं माढा शहरामध्ये करत आहोत। आणि एक विकासाचा पॅटर्न आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर ठेवला आहे। सर्वसामान्य जनतेच्या सर्व अडचणी माढा शहरातील पूर्ण दूर केल्या आहेत। त्याच्यामुळे माढा शहराचा जसा विकास झाला, आपण नगराध्यक्ष असल्यामुळे आपण माढा शहरामध्ये हे काम करू शकलो। माढा मतदारसंघात पण आपल्याला असा विकास करायचा असेल तर आपल्याला हे इलेक्शन लढवलं पाहिजे। ह्या भूमिकेतून मी इलेक्शनची तयारी केलेली आहे आणि माढा शहराचा विकासाचा पॅटर्न घेऊन मी मतदारसंघामध्ये पोहोचत आहे। प्रत्येक ग्रामपंचायत असतील त्या ठिकाणी पण आपल्याला असाच विकास करायचा आहे। हेच सगळ्या सुविधा, पायाभूत सुविधा आपल्या लोकांना द्यायच्या आहेत। या भूमिकेतून मी पुढे आलेले आहे। आज माढा मतदारसंघ विकासापासून फार दूर आहे। मतदारसंघात कुठल्याही सुविधा झालेल्या दिसत नाहीत। गेली 30 वर्ष झालं प्रस्थापितांनी पायाभूत सुविधांकडे पण दुर्लक्ष केलेलं आहे। कुठलाही विकासावर ठोस असं काम केलेलं दिसत नाही आहे। माढा मतदारसंघामध्ये कुठेही रस्ते नाही आहेत, पाण्याच्या सुविधा नाही आहेत, लाईटच्या सुविधा वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। मुलांच्या शैक्षणिक सुविधा, महाविद्यालय, कॉलेजेसमध्ये आपल्या माढा तालुक्यात कुठेही मोठी उभारलेली दिसत नाही आहेत। त्याचबरोबर आरोग्य सुविधांची पण आपल्याकडे नाही आहेत। मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आपल्याकडे तालुक्यात एकही हॉस्पिटल नाही आहे। म्हणजे असे विकासाचे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नावर मला काम करायचं आहे। तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्याचबरोबर महिला वर्गांचे पण मला प्रश्न सोडवायचे आहेत। महिलांना सक्षम करायचं आहे, त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे। जे माढा शहरापुरतं जे काम आजपर्यंत मी करत आलेले आहे तेच काम शहरापुरतं मर्यादित न राहता आज माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या भगिनींसाठी, माझ्या बांधवांसाठी मला आज करायचं आहे। ह्या भूमिकेतून विकासाच्या मुद्द्यावर मी हे इलेक्शन लढत आहे आणि ह्या भूमिकेतून मी पुढे आलेले आहे। प्रस्थापित म्हणत असतील कामं केलेली आहेत, पण सर्वसामान्य जनतेला तुम्ही मतदारसंघामध्ये कुणालाही विचारू शकता की कामे झालेत का नाही झाले। एक माढा तालुक्यात एक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसुद्धा सध्या आपल्याला कुठे दिसणार नाही आहे। इथल्या सर्वसामान्य जनतेला जर इमर्जन्सी दवाखान्यात जायचं असेल तर सोलापूर, बार्शी अशा ठिकाणीच जावं लागतं आहे। 30 वर्षामध्ये एखादं हॉस्पिटलमध्ये इथं उभा राहिलेलं नाही आहे। एखादं शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, शैक्षणिक सुविधा आपल्या इथं उभा नाही आहेत। कुठल्याही तरुणांच्या हाताला काम देण्यासारखे उद्योग आपल्याकडे उभा राहिलेले नाही आहेत। म्हणजे तालुका असून सुद्धा पूर्णपणे विकासापासून वंचित हा तालुका आहे। पंढरपूर, बार्शीसारखे तालुके तुम्ही पहा, माढा शहरामध्ये, तालुक्यामध्ये असा कुठेही विकास झालेला नाही आहेत। मी सर्वसामान्य जनतेपर्यंत जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने गेले 2 महिने झालं फिरत आहे। सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न जाणून घेतले, जनसंवाद यात्रेच्या निमित्त सर्वांशी संवाद केलेला आहे। त्यावेळेस कुठेही हा विकास झालेला दिसला नाही। आणि ही फक्त मी म्हणते असं नाही आहे, तर सर्वसामान्य जनतेतून झालेला उठाव आहे। जनतेने मला सांगितलेले आहे आमच्याकडे ह्या सुविधा नाही आहेत, आम्ही ह्या सुविधांपासून वंचित आहोत। रस्ते नाही आहेत, एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याला सुद्धा रस्ते ह्या ठिकाणी नाही आहेत, लाईटच्या सुविधा नाही आहेत वाड्यावस्त्यांपर्यंत। म्हणजे ह्या सर्व सुविधा देणं हे लोकप्रतिनिधींचं प्राथमिक कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य त्यांनी केलेलं दिसत नाही। गेली 30 वर्ष झालं एक हाती सत्ता असून सुद्धा त्यांच्याकडे आमदारकी होती, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात होतं, पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होत्या, ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होत्या। एक हाती सर्व सत्ता केंद्र, एकाच ठिकाणी सत्ता केंद्र सगळे एकवटलं असताना सुद्धा त्यांच्याकडून ही कामं कुठल्याही गाव लेवलला झालेलं नाही आहेत। त्यामुळे हा सध्याचं इलेक्शन आहे हा विकासाच्या मुद्द्यावरच होणार आहे। ते जरी म्हणले आम्ही विकास केला तर त्यांनी विकास काही केला नाही। त्यांनी विकास फक्त त्यांच्या कारखान्यांचा, एका कारखान्यातून 4 कारखाने काढले आणि स्वतःचा विकास केला, एवढंच फक्त झालेलं आहे। सर्वसामान्य जनतेचा कुठल्याही प्रकारचा विचार केलेला इथे दिसत नाही आहे। लाडक्या बहिणींना सन्मान योजनेचा तुम्हाला कितपत फायदा होईल? आज लाडकी बहिणी सन्मान योजना शासनाने राबवलेली आहे। महिलांपर्यंत हे पैसे पोचलेले आहेत। जात पाहता दिवाळीच्या सणाला सर्व महिला आनंदी आहेत। 7,500 हजारापर्यंत महिलांपर्यंत पैसे पोचलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य महिलेला आज दिवाळीचा सण कसा करावा
ह्याची काळजी अजिबात नाही आहे. जरी घरच्यांकडून काही कुटुंबाकडून काही मिळालं नाही तर ते त्या स्वतःच्या लाडक्या बहिणी योजनेपासून त्यांना फायदा झालेला आहे. त्या आनंदाने सण साजरा करू शकत आहेत आणि अनेक गोष्टींमध्ये त्या समोर जाऊ शकत आहेत. लाडकी बहीण योजना सरकारने चालू केलेली आहे. त्याचा फायदा एक असा झाला की सर्वसामान्य महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चित ह्याचा फायदा झालेला आपल्याला आता इलेक्शनच्या माध्यमातून सर्वांच्या समोर येईलच की महिला भगिनींचं मतदानाच्या रूपातून त्या मतदान करतील ह्याच्यावेळेस आपल्याला फायदा झालेला दिसून येईल. पंढरपूरमधली 42 गावांपर्यंत मी जाऊन पोचलेली आहे. सर्वच लोकांच्या समस्या मी जाणून घेतलेली. त्या भागामध्ये कुठेही रस्त्यांच्या सुविधा झालेल्या दिसल्या नाहीत. बऱ्याच गावं अशी आहेत म्हणजे रोपड्यासारखी गावं आहेत त्या ठिकाणी अजूनही स्मशानभूमी नाही आहेत. त्या ठिकाणी लोकांना सर्वसामान्य जनतेला ज्यांना स्वतःची जागा नाही, शेतजमीन नाही, अशा वेळेस काही दुःखद घटना घडली तर आपल्या व्यक्तीला कुठे घेऊन जायचं आणि कुठं त्यांचं दहन करायचं हा प्रश्न त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेला आहे. असे अनेक प्रश्न आहेत. पाण्याच्या सुविधा बऱ्याच गावांमध्ये नाहीत, लाईटच्या सुविधा बऱ्याच गावांमध्ये नाही आहेत. त्या गावातील लोकांनी पण ह्या प्रश्नावर म्हणजे हेच प्रश्न त्यांचे गेली 15 वर्ष झालं म्हणले त्यांना पण प्रस्थापित त्यांनी आश्वासन देऊन फक्त इलेक्शनच्या काळामध्ये आल्यानंतर आम्ही हे रस्ते करू, हे कामं करू. बऱ्याच ठिकाणी तर पंढरपूर भागातल्या जनतेने ज्यावेळेस विद्यमान आमदार त्या गावामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी खड्ड्यामध्ये रांगोळी काढून त्यांचं स्वागत केले, रस्त्याच्या खड्ड्यावर रांगोळी काढून त्यांचं स्वागत केलेलं आहे. अशा घटना बऱ्याच ठिकाणी त्या गावामध्ये झालेल्या आहे. प्रचंड विरोध त्या गावातून प्रस्थापितांना झालेला दिसून येत आहे आणि ह्या सर्व सुविधा मला त्या गावांपर्यंत पोचवायच्या आहेत. मी फक्त पंढरपूर, माढा किंवा माळशिरस असा मतदारसंघ न बघता संपूर्ण माढा मतदारसंघ हा माझा मतदारसंघ आहे असं बघत असून माढ्यातील 78 गावं असतील किंवा पंढरपूरमधली 42 आणि माळशिरसमधली 14 गावं ही माझ्या मतदारसंघातील गावं आहेत. ह्या भूमिकेतून मी त्यांच्यासमोर जाते आणि मला संपूर्ण माढा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मला ह्या 5 वर्षामध्ये सोडवायचे आहेत. ज्यावेळेसपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी ह्या आरक्षणामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेसपासून मी ह्या आरक्षणामध्ये माझा सक्रिय सहभाग आहे. या ठिकाणी सर्व महिलांना माढा शहरातील आणि तालुक्यातील सर्व महिलांना घेऊन आम्ही गेल्याच वर्षी ह्याच दिवसामध्ये आम्ही चक्री उपोषण गेली 7 दिवस केलेलं होतं. त्यानंतर रस्ता रोको आंदोलन असेल, मोर्चे असतील, पहिल्या मोर्चापासून शेवटच्या मोर्चापर्यंत आम्ही प्रत्येक मोर्चामध्ये मनोजदादांना पाठिंबा दिलेला आहे. सोलापूरचं जरी रस्ता आंदोलन असेल त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन पोहोचलेलो आहोत. ज्या वेळेस त्यांनी आंतरवालीमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बोलवलं त्यावेळेस आम्ही तिथे गेलेलो आहोत. म्हणजे महिला असून सुद्धा आम्ही ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करताना कुठेही कमी पडलेलो नाही आहे आणि वेळच्या वेळी आमची भूमिका जरांगे दादांबरोबर आम्ही स्पष्ट केलेली आहे. त्यांना वेळच्या वेळी जाऊन भेटून आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे आणि हे आरक्षण दादा काही स्वतःसाठी लढत नाही, संपूर्ण मराठी समाजाच्या बांधवांसाठी लढत आहेत. त्यासाठी आमचं पण त्यांना साथ देणं खूप आमचं कर्तव्यच आहे. ह्या भूमिकेतूनच आम्ही ह्या आरक्षणामध्ये आहोत. आम्ही सुद्धा ह्या आरक्षण मिळावं ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि भविष्यामध्ये जर ह्या बाबतीमध्ये आम्हाला संधी मिळाली काम करण्याची तर सर आमच्या माढा मतदारसंघातील जनतेने जर मला ही संधी दिली तर ह्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित जो झालेला आहे त्याच्यावर निश्चित आरक्षण मिळवण्यासाठी मी 100% माझ्या प्रयत्नातून काम करेन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईन. जनतेपुढे जात असताना तुम्हाला काय आव्हान वाटतं, काय सांगाल? आव्हानं म्हणजे हे आतापर्यंत जे काही कामं झालेले नाही आहेत तेच कामं करण्याचं मोठं आव्हान आहे. परंतु दुसरं कुठलं आव्हान नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. खूप प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. तरुणांचे पण त्यांच्या हाताला काम नाही आहे. आपल्या मतदारसंघाचा कसलाच विकास झाला नसताना सुद्धा एवढ्या मतदारसंघामध्ये आपल्याला बरेच कामं करायची आहेत. जसं माढा नगरपंचायतला ज्यावेळेस मी निवडून आले त्यावेळेस माढा शहरामध्ये पाणी पुरवठ्याला सुद्धा टँकरनी पाणी पुरवठा होत होता. त्यानंतर आम्ही टँकरमुक्त माढा केलेला आहे आणि माढा शहरामध्ये सर्व सुखसुविधा लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि खरं तर हे विकासाचेच आव्हानं खूप मोठे आहेत आणि ते पेलण्यासाठी मी समर्थ आहे. कारण मी ही कामं अगोदर लोकप्रतिनिधी म्हणून केलेली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मला चांगला कामाचा अनुभव असल्यामुळे, प्रशासनाचा चांगला अनुभव असल्यामुळे लोकांची कामं कशी पूर्ण करायची, लोकांच्या कामांना कुठल्या पद्धतीने निधी आणला पाहिजे, शासनाकडून कुठले निधी लोकांपर्यंत आणायची, लोकांपर्यंत पोचवायची याचा संपूर्ण अनुभव गेले 7 वर्षामध्ये केलेला आहे. आणि पूर्ण वेळ मी सध्या संपूर्ण वेळ जनतेसाठी देत आहे. आजपर्यंत हा वेळ जनतेच्या कामांसाठीच लावलेला आहे, ह्यापुढे पण लावणार आहे. त्यामुळे आव्हान म्हणजे आपल्याला सर्व माढा मतदारसंघाचा विकास करायचा आहे, हेच मोठं आव्हान आहे. आणि ते मला मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने मला जर संधी दिली, मायबाप जनतेने जर मला निवडून दिलं तर मी 24 तास त्यांच्यासाठी देऊन हे सर्व कामं माढा शहरातील जनतेला जसं सुखी समाधानी मी केलेलं आहे तसं मतदारसंघातील जनतेला मी सर्व सुखसुविधा देण्याचं काम मी यापुढे करणार आहे.
अभिजित पाटील हे पूर्ण ते म्हणत आहेत की यावेळेसला मी या पद्धतीने काय सांगा त्याबद्दल? प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रत्येक पक्षातून उभा राहिलेला आहे. प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे. शेवटी हे लढाईच आहे. हार जीत होणार ते शेवटी इलेक्शन झाल्यानंतरच आपल्याला समजेल कोण जिंकणार आहे. पण मी माझ्याकडे परीने माझं काम घेऊन चाललेले आहे. माझ्या कामावर माझा प्रचंड विश्वास आहे. हे काम मी सर्वसामान्य जनतेचा मी विश्वास संपादन केलेला आहे आणि जनतेचा माझ्यावर प्रचंड विश्वास असल्याने ह्या विश्वासावर आणि माझ्या कामावर मी ह्या इलेक्शनला समोर जात आहे. त्यामुळे मी पण म्हणते की ही लढाई आणि लढाई जी आहे ती लढाई मी 100% जिंकणार आहे. हा विजय हा माझाच असणार आहे. मायबाप जनतेला, मतदारांना मी एक आव्हान करू शकते की ही लोकशाही आहे. लोकशाही आणि संविधानाने आपल्याला खूप मोठा अधिकार दिलेला आहे एक मताचा, आणि तो अधिकार योग्य व्यक्तीला देणं हे आपलं कर्तव्य आहे. जो व्यक्ती तुमच्यासाठी अहोरात्र झटत असेल, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला पुढे येणार आहे, तुमचे सर्वसामान्य प्रश्न जाणून घेऊन सोडवणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेळ देणारा प्रतिनिधी हवा आहे, आणि तो प्रतिनिधी जर तुम्ही निवडून दिला तर निश्चित तुमची कामं मार्गी लागणार आहेत. 15 दिवसापूर्वी तुमच्या पुढे गोड बोलणारा किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवून तुमचं मतदान घेऊ इच्छिणाऱ्याला तुम्ही मतदान अजिबात करू नका. जो प्रतिनिधी खरंच तुमच्यासाठी 24 तास काम करणारा आहे, तुमच्यासाठी विकास घेऊन येणार आहे, तुम्हाला तुमचं एक मतदान म्हणजे तुमचं 5 वर्ष तुमचा सेवक म्हणून त्यांनी तुमच्या समोर आलं पाहिजे, तुमची कामं केली पाहिजेत. तुमच्या एका मताचा अधिकार खूप मोठा आहे. तुमचं एक मत ठरवू शकतं की त्या खुर्चीवर बसणारा आमदार कोण असेल, आणि त्या खुर्चीवरून तुम्ही कोणाला खाली उतरवू शकता आणि कोणाला खुर्ची बसवू शकता. एवढं मोठं त्या एका मतामध्ये ताकद आहे. हे मतदान योग्य व्यक्तीलाच झालं पाहिजे. आपलं मत हे कसल्याही प्रकारे विकलं जाऊ देऊ नका, एवढं मी महत्त्वाचं आव्हान तुम्हाला करते. कारण हे मतदान खूप महत्त्वाचं आहे, मोलाचं मतदान आहे. एक लोकशाहीचा सण म्हणून तुम्ही साजरं करत आहात. लोकशाही जागृत झाली पाहिजे. तुम्ही लोकशाही जागृत होऊन आपलं मतदान योग्य व्यक्तीला करावं. जो व्यक्ती आपल्या सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा. एवढं आव्हान मी सर्वसामान्य जनतेला माड्यातली करत आहे.